कॅसिनो जहाजांना मांडवीत राहण्यासाठी मुदतवाढ दरवेळी सरकारी कॅसिनोना मांडवी बाहेर पाठवणार अशी वारंवार करण्यात येणारी विधानं आणि त्यानंतर मग गुपचूपपणे देण्यात येणारी मुदतवाढ हे केवळ गोमंतकीयांना फसवण्यासाठी नाटक असून ते सरकारने बंद करावं असा इशारा चोडणकर यांनी दिलाय। सरकार कॅसिनोंकडून पैसे घेते आणि मुदतवाढ देते असा आरोपही चोडणकर यांनी केलाय। दरम्यान तरंगत्या कॅसिनोकडून सरकारला मिळाव्याच्या महसुलातील हजारो कोटी रुपये महसुलाची गळती होत असून महसूल सरकारी तिजोरीत जमा व्हायला हवा, पण हा महसूल नेमका कुठे जातो हा संशोधनाचा विषय असल्याचं चोडणकर म्हणाले। जो मनोहर पर्रीकरान परत परत काजिनो विरुद्ध लढो उबारलो, लोकांक सगळ्यांक फटयले, लोकांकडल्यान मतांय घेतली आणि त्याचे नंतर काजिनोक गव्हर्नमेंट कंप्लीट सरेंडर जाला, कंप्लीटली सरेंडर म्हणजे तांकां कितें जाय तें सगळ्यांक हे काजिनो लॉबी दिवपाक लागली आणि काजिनो लॉबी सरकार चलोवपाक लागली। सो हातूंतल्यान क्लियर कट की मॅसिव करप्शन मनोहर पर्रीकर आणि त्याच्या टिमीन 2012 नंतर जो ॲक्ट अमेंड केलो तो ॲक्ट इम्प्लिमेंट करनासतना म्हणजे इम्प्लिमेंट करनाक जावपाक पयशे, त्याच्या नंतर काजिनो काढून भायर मारता म्हणटाले ते 6 म्हयन्यांनी रिन्यू करपाक परत पैसे, म्हणजे प्रत्येक गजाली कडल्यान पैसे घेतले आणि गव्हर्नमेंटाचो रेव्हेन्यू म्हणटा तो फक्त 200 ते 300 कोटी। गव्हर्नमेंट जर सारको सिरियस आशिल्लो, फॉरगेट अबाउट वॉट आय क्लेम अगेन एंड अगेन 5000 crores विच आय कॅन प्रूव। हांवें सद्या सरकाराक सांगलां हांव प्रूव करून दाखयतां 5000 crores कशें लॉस जाता ते। म्हणजे जवळ जवळ 5000 लोक सगळे काजिनोक म्हणून एंट्री करतात आणि ते जस्ट दाखयतात 500 लोक एंट्री करता म्हणून, फक्त एंट्री रेव्हेन्यू फर्स्ट लॉस जाता आणि त्याच्या नंतर जे एंटरटेनमेंट टॅक्स आता ते सगळे GSTन कन्वर्ट जाला ते लॉस, थंय सगळी जी लिकेज आसा ती लिकेज कंप्लीट प्लग करपाक जालना। फेरी बोटीन गाडी एंट्री करपाक म्हणजे एक फेरीबोटीन गाडी हांगसरल्यान थंय वचपाक 10 रुपये घेतात, खंयच्याय फेरीबोटीन गोंयांक पळयात, तें कलेक्ट करपाक ते 10 रुपये कलेक्ट करपाक 24,000 रुपया पगाराचो एक मनीस थंय दवरतात आणि हांगा एंट्री कितली, काजिनोक एंट्री कितली, काजिनोक एंट्री पयली 2000 केली आणि मागीर ती कमी केली आणि ते पैसे कलेक्ट करपाक गव्हर्नमेंटाक दिसना की त्यांचो एक मनीस थंय काजिनोची एंट्री रावचो, ज्या कारणान काजिनोक कितले लोक येतात भितर आणि कितले पे करतात आणि ते कितले दाखयतात। 2012तल्यान हें चल्लां, केदो व्हडलो रेव्हेन्यू लॉस फक्त एंट्रीचे हांवें करता, बाकीचे ज्यो चिप्स परचेज करपाक एंटरटेनमेंट टॅक्स पयलीं लागताले ते आतां GSTन कन्वर्ट केला, तें कशें चल्लां तें काजिनो भितर वयतकच कळटा। म्हणजे जी आमची इंटेलिजन्स सुद्दां आसा, रेव्हेन्यू इंटेलिजन्स, तेजे सुद्दां लक्ष ना थंय। इट्स अ ह्यूज रेव्हेन्यू लॉस टू इवन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि थंय सगळे प्रायम मिनिस्टर जेन्ना सांगता की तुमी सगळे जे आसा ट्रान्झॅक्शन कराक, कॅश कमी वापराक, एंटायर काजिनो इज रनिंग ऑन कॅश ट्रान्झॅक्शन्स, 80 to 90% इज ऑन कॅश ट्रान्झॅक्शन्स विच आर नेवर शोन आणि इवन तेंची अशी सिस्टम आसा भितर काजिनोक, आय एम मेकिंग दिस स्टेटमेंट विथ ऑल रिस्पॉन्सिबिलिटी, कॉम्प्युटर तेंचो प्रोग्रामींग असो जाता, तुम्ही जर 1 लाखाचो बिझनेस केलो जाल्यार ओनली 10,000 विल बी शोन एज ऑफिशियल ट्रान्झॅक्शन्स, इट इज ऑटोमॅटीक। डायरेक्टर रेव्हेन्यू इंटेलिजन्सान रेड मारचो, इन्कम टॅक्सान रेड मारचो आनी चॅक करचो, जर तेंचे काय हात संबंध ना जाल्यार। सो दॅट इज वाय आय एम सेइंग इट इज अ लॉस ऑफ नियरली 4,000 to 5,000 crores, इज नॉट 500 crores, I am repeating, it is nearly loss of revenue of 4,000 to 5,000 crores because of this revenue leakage, because there is no system to keep a check what is happening inside the casino. म्हणजे जे ते डिक्लेअर करतात, म्हणजे तांकां जाता त्यांचो काजिनो म्हणजेच एक गव्हर्नमेंट जाला, तो ते डिक्लेअर करतले कितले जाण येले कोण डिक्लेअर डिसायड करता, काजिनो ओनर डिसायड करतात, खंयचे ते डिसायड करता आयज काजिनो खंयचे खंयचे कितले एंट्री जाल्यो
आनी जितले एंट्री जाता तितलेच तांकां बिझनस दाखोवपाचो न्ही. म्हणजे सपोज जर 5,000 लोक वचून जर एंटायर एक दिसाक जर खेळटा भितर आनी ते दाखयता की फक्त 600 लोक येल्यात, सो भितरली सगळी जी ट्रान्जॅक्शन जातली ती फक्त 600 लोकांचीच जातली. 4,000 लोकांची ट्रान्जॅक्शन्स ही अलिप्त उरतली, ही अंडरग्रावंड उरतली, ही ब्लॅक आसतली, जी आमी ब्लॅक इकॉनॉमी म्हणटात. ती ट्रान्जॅक्शन खंयच सरफेस जावपाना. सो तो सगळो रेव्हेन्यू लॉस हो गव्हर्मेंटाचो लॉस जवळ जवळ 2012तल्यान जर हिशोब केलो जाल्यार जवळ जवळ 6 वर्सां जालीं. फक्त 4,000 5,000 सोड 4,000 करोड सूज जाल्ले जाल्यार जवळ जवळ 24,000 कोटी. आनी तितूंतल्यान कितले रेव्हेन्यू दाखयले आमचे जवळ जवळ 200 ते 300 कोटी फक्त. सो जंय 24,000 सुमार कोटी येवपाचे आशिल्ले थंय जेम तेम 700 काय कितें तरी कोटी आसतले. म्हणजे केदो व्हडलो लॉस. पूण हो कित्याक खातीर लॉस हें केलो गव्हर्मेंटाक रेव्हेन्यू येवपाक. जे आतां काजिनो एक्झिस्टींग आसात, जे काजिनो जे एक्झिस्टींग आसात ते 6 म्हयन्यांनी तांकां एक्सटेंशन दितात. कितलीं वर्सां जालीं आनी ते प्रत्येक हेजे फाटल्यान हें. आतां ह्या बिल एक्ट जर जेन्ना तो येतलो बिल हें पास जातलें तेजे नंतर आनी 4 वर्सां जे BJPन 2012 आमकां प्रॉमीस केलें 12 पयलीं तें आतां आनी 4 वर्सां कितलीं जालीं 6 वर्सां ऑलरेडी जालीं. आनी 4 वर्सां काजिनो मांडवीक पॉल्यूट करपाक ते फ्रिडम दितले. कारण तेणी अशी प्रोविजन केल्ली आसा की हे बिल पास जालें त्या बरोबर एक्ट जालो त्या बरोबर तांकां आनी रिन्युवल बी ना, डायरेक्ट 4 वर्सांचें एक्सटेंशन कंप्लीट तांकां. आनी कोण कांय करपाक शकना कारण तो म्हणसर तेंचे जे डिजिग्नेटेड एरिया आसा आनी कॉमन गेमींग जे हावज आसा ते रेडी जातले. म्हणजे कितली काळजी घेतात. आनी थंय कितें केलां सिंगल विंडो म्हणजे काजिनोवाल्यांक त्रास जावपाक जायना. एक एप्लिकेशन दिलें म्हणटकर तांकां सगळें थंय क्लियरन्स. बाकीचे लोकांक हांगा बारीक लोकांक रेजिडेंट सर्टिफिकेट हांगा घेवपाक पडटा, कोण इन्कम सर्टिफिकेट थंय आसा तांकां सिंगल विंडो ना. बाकीच्या लोकांक काजिनोवाल्यांक सिंगल विंडोची प्रोविजन. त्याचे जे व्हडले स्कॅम आसा ते जे डिजिग्नेटेड एरिया म्हणजे हो गव्हर्मेंट एक एरिया डिजिग्नेट करता जवळ जवळ 4 लाख स्क्वेअर मिटर ऑफ एरिया. मोपाच्या एरियेक 4 लाख स्क्वेअर मिटरची एरिया हे डिजिग्नेटेड एरिया करपाक हिणी प्रपोज केला. आनीक ही एरिया अशी दवरल्याक ती त्या पिडीएन घेतली जी मोपा पिडीए ट्रॅकोनियन हें केला सामकी दादागिरीची एक एक्ट केला तो मोपाचो. म्हणजे थंय पंचायत लोकल बॉडी कांयच लागना, सगळें बायपास. म्हणजे ही 4 लाख एरियेक सगळें फ्रिडम, ते कितें जाय तें करपाक शकतात. आनी ही कोणा एक मोदीची जागा. म्हणजे कितें आतां हितूंतल्यान स्कॅम केलो हो कसलो स्कॅम हो स्कॅम त्या एरिये भायर कोणेच काजिनो गॅमलिंग जावचें ना. म्हणजे तूं जमीन ठरयता आनी कोणाक चान्स ना, गोंयच्या आनी कोणाक चान्स ना. जर तुमी जमीन तुमी ठरयतात जाल्यार ही जमीन सुद्दां ऑक्शनाची ठरो न्ही. गोंयकारांची खूब जमीन आसतली. समज तुमकां काजिनोची जर डिजिग्नेटेड एरिया करपाक जाय जाल्यार हें एकूच मनीस कित्याक तेगलीच जमीन कित्याक गोंयकाराली खूब जमीन आसा. गव्हर्मेंटाक रेव्हेन्यू येतलो जसो काजिनोची लायसन्स ऑक्शन केले जाल्यार रेव्हेन्यू येतलो. तशीच ही जी एरिया तुमी मार्क करपाक सोदता जंय हें जातली जवळ जवळ 4 लाख स्क्वेअर मिटर जमीन मोपा कडेन. म्हणजे तुमी हे जमीन काजिनो आसता आतां सगळें व्हरोन थंय हें करपाक सोदतात. पूण ही जमीन जर तुमी दिवपाक एक मनशाक सोदतात की बाकीच्या लोकांक कितें ऑपॉर्च्युनिटी मेळपाक जायना. तुमकां कळटा हांव एक्झॅक्टली कितें सांगपाक सोदता तें. सो इट्स पब्लीक हें न्ही तें. सो तुमी कोण ठरोवपाक मनीस की त्या मनशाली जमीन ही थंय हें करची म्हणून. तुमकां अधिकार कोण दिलो. तें ऑक्शन जावनी लोकांची आनीकूय गोंयकारांची खूब जमीन आसा आनी थंय तातूंतल्यान गव्हर्मेंटाक खूब व्हडले रेव्हेन्यू येतलो. जो चड पयशे दिता ताका ते दिवपाची तरतूद करा. म्हणजे हें केदें व्हडलें दुसरें स्कॅम. पयलें स्कॅम हें लायसन्स तूं 15 वर्सां दिवपाक सोदता तें. दुसरें स्कॅम तूं जमीन तूंच डेजिग्नेट करता आनी ती सुद्दां प्रायवेट जमीन. अरे गव्हर्मेंटान जर ऑक्शन करून जर एक्विजिशन करून जर ठरयलें की ही जमीन बाकीचे ते कोणाक तरी चोरपाक दिता टेंडर दितात
करतात आनी ते आनी कोणाक हें दिवपाक जाता ती दुसरी गजाल आशिल्ली. पूण कोणाली तरी प्रायवेट जमीन तुमी ती डिजिग्नेट करपाक सोदतात आनी ताका परत 15 वर्सांचे थंय कांय परमनंट आहे आनी ते ह्या हितूंक त्या जमनीक गोंयच्या एक व्हडलो लिडर ताज्या भुरग्यांकूय तेणी थंय इनवॉल्व करून घेतले आसा, जो मोदी म्हणटा तो. म्हणजे तो शेअर तेंगेले फ्युचर सगळें प्रोटेक्ट करून दवरपाचें, हांकां सगळ्यांक जे प्रॉफीट जातलें त्या प्रॉफिटाचो शेअरूय त्या जमनींतल्यान तांकां मेळटलो अशी प्रोविजन आनीक केल्ली आसा.